नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो, मागचे काही अधिकारी मी बदलले, मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे। मागच्यांनी काही दिवस लावलेत, असा भ्रष्टाचार केलेला आहे। एकदम भ्रष्टाचारांनी अक्षरशः नाचलेल्या काही लोक इथे आहेत। काहींना बदलल्यानी बदली झाली तरी बदली व्हायच्या आधीच्या तारखा टाकल्या तर आता सहाय्य केले, सगळं काढलेलं आहे। 150 कोटीचा पहिल्या टप्प्यातला भ्रष्टाचार निघालेला, FIR आता दाखल करायला सांगितलेली। कुणी असू द्या, तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, तो चुकला, त्याला कारवाई झाली पाहिजे। पोलिसांना सांगणार, त्या सगळ्यांनी आम्ही मिळून जे काही पॅनल उभा केलेलं आहे, उद्याच्या 5 वर्षाच्या करता बीड शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं त्या पॅनलचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय उमेदवार, जवळपास आपल्या याच्यामध्ये 26 प्रभाग आहेत, 52 जागा आहेत आणि 1 नगराध्यक्ष 653 उमेदवार तुम्हाला उद्याच्या 2 तारखेला निवडून द्यायचे। तसंच जावेद कुरैशीजी, बाप्पासाहेब घुगे, रेखाताई फड, राजेंद्र राऊत, संजय दौंड, दिलीपराव गोरे, अशोकराव हिंगे, शेख तरीजाभाई, अविनाश नायकवडे, मुजीभाई, आपले बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष अशोकराव शेटे, आमचे राजेश बंब, प्रकाश राका, विनोद पिंगळे, संजयजी नहार, तसंच ज्यांनी आता आपल्या पुढं त्या ठिकाणी विचार मांडले ते अमर नायकवडे, सगळेच माझे प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, तसंच आमचे पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 288 नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका त्या जाहीर झालेल्या आहेत। उद्या त्याला साधारण उमेदवारीच्या चिन्ह देखील मिळणार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक मॅटर आहे, त्याच्याबद्दलचा काय निकाल लागतो ते उद्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही सगळे सामोरे गेला, विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेला। मित्रांनो, त्या निवडणुका देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या, राज्याचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुका असतात। त्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदार देशाच्या आणि राज्याचा विचार करतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या वेगळ्या पद्धतीने लढल्या जातात। आता वेगवेगळ्या, मी आज सकाळी जिंतूरची सभा केली, त्याच्यानंतर माझी लोहाला सभा झाली, त्याच्यानंतर कंधारला झाली, नंतर मी अंबाजोगाईला सभा केली, आता तुमच्याकडे आलेलो आहे। मला पुढं जाहीर सभा आहे लगेचच आणि प्रचार वेळेत संपायचा असतो, त्यामुळं आमच्या अमरनी प्रास्ताविक केल्यानंतर मी ताबडतोब माईक हातामध्ये घेतला, कारण मला वेळ खूप माझा महत्वाचा आहे। त्याबद्दल कुणी मान्यवरांनी गैरसमज त्या ठिकाणी करू नये अशी माझी त्यांना देखील आग्रहाची विनंती राहील। यावेळेस उमेदवार देत असताना काही अनुभवी उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही जर पाहिलं तर शहराचं नगराध्यक्षपद आम्ही प्रेमलताताई पारवे यांना उमेदवारी दिलेली आहे। देण्यामागचं कारण काय की त्या प्रशासनामध्ये तहसीलदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। तहसीलदार हा प्रशासनाचा एक महत्वाचा घटक समजला जातो, त्याच्यावर जनतेचा आणि प्रशासनाचा एक चांगला अशा प्रकारचा संबंध येतो, थेट संपर्क असतो, त्यांना अनुभव त्या गोष्टीचा आहे आणि समस्या आणि प्रश्न सोडवण्याची क्षमता या उमेदवारांच्या मध्ये आहे। म्हणून सगळ्यांनी मिळून आमची भगिनी हे प्रेमलताताई पारवे यांची उमेदवारी फायनल केली आणि त्यांच्या जोडीला आपलं शहर हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे। अनेक जाती धर्माचे लोक, व्यापारी बंधूंनो, माझ्या भगिनींनो, आपण गुण्या गोविंदांनी राहता। 2.25 लाख मतदार असले, काही मतदार मयत आहेत, खरे काही 80 मतदार आहेत, परंतु 5-6 हजार मयत आहेत आणि त्याच्यात 61,000 मुस्लिम आहेत, ओबीसी काही 61,000 आहेत, आपले मागासवर्गीय 25,000 आहेत, इतर सर्वसाधारण समाजातले आहेत। अशा सगळ्या जाती धर्माचे लोक इथं अनेक वर्ष त्या शहराचं प्रतिनिधित्व करतात आणि शहरात कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं राहतात। आज बीड जिल्हा व्यापारी महासंघाला इथं जी मीटिंग घेतलेली आहे, मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत अनेक मान्यवरांना निवडून दिलं, मी पण पाहिलेलं आहे। मी 35 वर्ष समाजकारण, राजकारण करणारा एक कार्यकर्ता। स्वर्गीय विनायकराव मेटेंनी पण माझ्याबरोबर काम केलं, दिलीपनी पण माझ्याबरोबर काम केलंय, अनेक मान्यवरांनी माझ्याबरोबर काम केलंय आणि या शहरामध्ये मी आज तुमचा पालकमंत्री देखील आहे, या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। मला काही गोष्टी घडल्या आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अजित पवार तुम्ही बीडचा पालकमंत्री पद घ्या। माझ्याकडे पुण्याचं पण पालकमंत्री पद आहे। 21 आमदार माझ्या पुणे जिल्ह्यातून आणि शहरातनं आणि पिंपरी चिंचवडमधनं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जातात। आपल्या जिल्ह्यातनं 6 आमदार त्या ठिकाणी जातात
तसं बघितलं तर तुलनात्मक मी अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी त्याच्या आधी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. मित्रांनो, मला प्रशासनाचा अनुभव आहे. मी अतिशय शिस्तीचा कार्यकर्ता आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कधी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाहीये. नेहमी मी त्या विचारधारेचं समर्थन केलेलं आहे. आज देखील सरकारमध्ये काम करत असताना देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेब काम करतायत. ते देशातले आपल्या योजना आपल्या राज्याकरता आल्या पाहिजेत. राज्यामध्ये आम्ही सगळेजण देवेंद्रजी एकनाथरावजी मी काम करतो. आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक नाना रंगाचे, नाना जातीचे, नाना धर्माचे लोक वर्षानुवर्ष इथं राहतात. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सगळ्यांना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य केलं. आज देखील बीडकरांनो आपल्याला तशाच पद्धतीनं समाजाला पुढे घेऊन जायचंय. मी पालकमंत्री झाल्यानंतर मी काही काही गोष्टी बघितल्या. बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या. सर्किट हाऊस आपलं चांगलं करायचंय, प्रशासकीय इमारती चांगल्या करायच्या, त्याची कामं चालू केलेली आहे. सहकार भवन बांधायचंय, ते मंजूर केलेलं आहे. ह्या शहरातले रस्ते त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करायच्या. डिवायडर टाकायचे, त्या डिवायडरला झाडं लावायची. शिक्षणाच्या बद्दलच्या सोयी आपल्याला द्यायच्या. आमच्या व्यापाऱ्यांना हे आमचं बीड शहर व्यापाराच्या दृष्टिकोनात एक महत्वाचं शहर बनावं आणि ती व्यापारपेठेला एक चांगल्या प्रकारची गती मिळावी, हा आमचा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. हे सगळं करत असताना मी तर CIIIT ह्याची एक इन्स्टिट्यूट आणलेली आहे. 35 कोटी रुपये राज्य सरकार घालतंय, 165 कोटी रुपये टाटा ट्रस्ट घालतंय, 200 कोटीचा प्रकल्प आहे. दरवर्षी माझ्या बीड जिल्ह्यातले बीड शहरातले 7,000 विद्यार्थिनी ह्याच्यातून शिक्षण घेऊन बाहेर पडणार आहे. त्यांच्या हाताला काम लगेच मिळणार आहे. त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळणार आहे. जर त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय ते करू शकणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये CIIIT हे काढायचं आम्ही ठरवलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जी जिल्हे घेतले त्याच्यामध्ये आमचं ठाणे आहे, त्याच्यामध्ये गडचिरोलीला सुरू झालंय, पुण्यामध्ये काम चाललेलं आहे, रत्नागिरीला काम चाललेलं आहे, रायगडला काम चाललेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये परवा मी संभाजीनगरचं मंजूर केलं, नांदेडचं मंजूर केलंय, बीड पण मागे राहता कामा म्हणून बीडचं पण मंजूर केलंय. जागाही निवडलेली आहे. कारण मी नुसतं भाषण करणारा माणूस नाहीये, मी कामाचा माणूस आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी वेळ मारून देणारा नाहीये. माझ्या तुम्हाला सगळ्यांना स्वभाव माहितीये, मला खोटं खपलं जात नाही. आणि कुणावर अन्याय केलेला, आता माझी एक भगिनी आलेली होती, ती मला सांगत होती की दादा अशा पद्धतीनं तिच्या एक निष्पाप लहान मुलीवर अन्याय झालेला आहे. मी मीटिंग संपल्यानंतर ज्याला कुणाला बोलायचंय, ज्याला सूचना द्यायची ते देणार आहे. शेवटी इथं प्रत्येक माणसाला, प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीला, प्रत्येक आमच्या लहान मुलांना मुलींना सन्मानाने जगता आलं पाहिजे. इथं कुणाची दादागिरी गुंडागिरी मी खपून घेणार नाही. तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या, मला त्याच्याशी फिकीर नाही. संविधान जे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले ना, त्या संविधानाचा आदर सर्वांनी केला पाहिजे. जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान कुणाचं आहे तर ते भारताचं आहे आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि आपल्याला पुढे जात असताना जी घटना आहे ती घटना, ते कायदे सगळ्यांना सारखे, उजवा डावा करण्याचं काही कारण नाही. मित्रांनो, तुम्ही अनेक वर्ष काही जणांना सूत्र दिली. काय झालं बीडमध्ये? आज मी तुमच्या समोर बोलतोय. आज माझ्या बीड जिल्हा व्यापारी संघाने व्यवसाय कर संपुष्टात आणण्याच्या बद्दलचं एक निवेदन दिलेलं आहे. उद्योजकास वीज बिलात लागणारे डिमांड चार्जेस, त्याला स्थिर आकार म्हणतात, त्याचं शुल्क, ते वीज वाहतूक शुल्क रद्द करण्याच्या बद्दल दिलेलं आहे. हे ऊर्जा विभागाचं आहे. ऊर्जा विभाग आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याकडे खात आहे. मी आता तुमच्याशी आणि जाहीर सभा झाल्यावर मुंबईला रात्री जाणार आहे. मी गेल्यानंतर उद्याच्याला त्याच्याबद्दलची माहिती घेईन. लोकेश चंद्र या खात्याचे CMD आहेत, त्यांच्याशी बोली. पण मित्रांनो, एकंदरीतच ह्या एवढा महत्वाचा जिल्हा मराठवाड्यातला, पण इथं आरोग्याची व्यवस्था अतिशय चांगली नाही. मी स्वतः, मला सकाळी लवकर उठून कामाची सवय, मी आळशी नाहीये. मी लवकर उठतो आणि काम करतो. इथं मगाशी मला वाटतं अमर का कोणतरी म्हणत होतं की आपल्याला क्रीडा संकुल पाहिजे. क्रीडा संकुलाला आता मी पहिल्या टप्प्यात 25 कोटी रुपये मंजूर करून दिले. किती? 25 कोटी. तिथं ट्रॅक करतोय, तिथं आमचे लोक सकाळी चालायला येतात, त्यांना सुविधा देतोय. स्वच्छतेला आपण महत्व दिलं पाहिजे. आपल्या ह्याच्यातनं नदी गेलेली आहे. काय नदीची अवस्था आहे? मध्ये मी मशिनरी पाठवली आणि ती साफ केलेली आहे. नंतर पाऊस पडला, आताही त्याच्यानंतर मी पुन्हा मशिनरी पाठवणार आहे, ते चांगलं करून घेणार आहे. मित्रांनो, मी बीडमध्ये सुरुवात करत नाही, मी पिंपरी चिंचवडमध्ये करून दाखवलंय. मी बारामतीमध्ये करून दाखवलंय. बीड मधले कोण तुमचे पाहुणे रावळे बारामतीमध्ये असतील तर त्यांना विचारा ते शहर कसं केलेलं आहे.
प्रत्येकाला ते हवं वाटतं. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या दूर करण्याच्या करता झाडं लावली, रस्ते रुंद केलेले, सर्व्हिस रोड दिलेले, सगळ्यांना नियम सारखे लावलेले, कचऱ्याची विल्हेवाट लावलेली आहे. सकाळी 6 वाजता 7 वाजेपर्यंत माझं शहर चकाचक झालेलं असतं. मला तर अलीकडे लोक म्हणतात, दादा तुम्ही वरच्यावर बीडला येत चला. म्हणलं का? नाही म्हणले तुम्ही बीडला येणार की इथले अधिकारी लगेच साफसफाई सुरू करतात. अरे मी एकटा येतो म्हणून साफसफाई नाही, ही माझी माणसं नाहीत का? त्यांना वाटत नाही का ह्यांचं शहर स्वच्छ असावं? आणि त्याच्यामुळे मी अधिकारी पण इथं चांगले आणणार आहे. मित्रांनो, मागचे काही अधिकारी मी बदलले. मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे. मागच्यांनी काही दिवे लावलेत, असा भ्रष्टाचार केलेला आहे. एकदम भ्रष्टाचाराने अक्षरशः नाचलेल्या काही लोक इथे आहेत. काहींना बदललंय, काहींना बदलल्यानी बदली झाली तरी बदली व्हायच्या आधीच्या तारखा टाकल्या, तर आता सहाय्य केले, सगळं काढलेलं आहे. 150 कोटीचा पहिल्या टप्प्यातला भ्रष्टाचार निघालेला. FIR आता दाखल करायला सांगितलेले. कुणी असू द्या, कुणी असू द्या, तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, जो चुकला तो चुकला, त्याला कारवाई झाली पाहिजे. पोलिसांना सांगणार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. घटनेने कायद्याने जे सांगितले ते करा. मित्रांनो, कामाचा दर्जा ज्या पद्धतीने आम्ही घेतो तसा मी इथं घेणार आहे. त्याच्यामध्ये देखील काही दुरुस्ती करावी लागणार आहे. काय आपलं शहर आहे, आपल्या इथं मला काही कार्यकर्ते सांगत होते की दादा पाऊस पडल्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथं पाणी साठतं. अरे उभा करणाऱ्याला अक्कल नव्हती, डोकं नव्हतं, किंवा पाण्याची पातळी कुठपर्यंत असती, चबुतरा कसा केला पाहिजे, तिथं भराव कसा टाकला पाहिजे, तिथं व्यवस्था कशी केली पाहिजे, खूप गोष्टी कराव्या लागणार आहेत. पण मी केव्हा करी, त्याच्याकरता तुम्ही उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही उभ्या केलेल्या प्रियमलता दादाराव पारवे ह्या ताईंना तुम्ही नगराध्यक्ष करा. आणि बाकीची जी टीम आम्ही तुम्हाला दिलेली आहे ती 26 प्रभागातनं 52 उमेदवारांची, ती आम्ही सगळेजण, इथं आमचे अनिल जगताप आहेत, इथं आमच्या ज्योतिताई आहेत. ज्योतिताईंची माझी ओळख फार जुनी आहे. त्या आमच्याकडे प्रशासनामध्ये सहकार विभागात काम करत होत्या. परंतु दुर्दैवी एक घटना घडली. त्यांचे पती जे या जिल्ह्यात आणि राज्यामध्ये चांगलं काम करत होते, त्या विनायकराव मेटेंचं दुःखद निधन झाल्यानंतर त्यांनी काढलेली संघटना, तिला एक आधार देण्याच्या करता, तिला एक मजबूत करण्याकरता त्यांनी ह्याच्यामध्ये आता स्वतःला झोकून दिलेलं आहे. बाकीची आमची टीम आहे, आमचे अनिल जगताप आहेत. मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला असं वाटेल की उद्या हे कोण सांभाळणार, हे अजित पवार सांभाळणार. कारण मी अजून 1 वर्ष झालं आमचं निवडणूक, अजून 4 वर्ष आम्हाला बाकी. 4 वर्ष आपलं सरकार आहे. विकास करायचा म्हटलं तर तुमचं बजेट कितीच आहे? बीडचं बजेट किती कोटीचं आहे? काय रे थापा मारतोय नाही. आज बारामतीचं 45 कोटीचं आहे. मी आता लातूरचं विचारलं, ते पण 50 कोटीचं आहे. बाहेरच्या पैशाचं नाही, तुमचे टॅक्स रूपाने येणाऱ्या पैशाचं बजेट. बाहेर न येणाऱ्याचे पैसे केंद्र सरकार, राज्य सरकार, आम्ही DPDC ते पैसे देतो ते वेगळे. तुमचं कर रूपाने पाणीपट्टी, घरपट्टी, वीजपट्टी असे जे काही कर असतात त्याचं किती आहे ते मी आता माहिती घेतो. पण 50-60 कोटी रुपये असेल, 50 कोटी असेल. ते 50 कोटीनं तुमचे प्रश्न सुटणार नाही, ते कुठं पुरणार पण नाही. त्याच्याकरता आपल्याला तर विकास करायचा आहे. विकासाला शेवटी काय लागतं तुम्हाला माहितीये. आज ती देण्याची धमक आणि ताकद कुणाची ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, मी इथं विमानतळ पण तुम्ही पुढे लक्ष दिलं नाही. विमानतळाचा आता सर्वे करायला, DPR करायला मी तयारी केलेली, जागा निवडलेली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेणार आहेत त्यांना व्यवस्थित मोबदला देतो, काळजी करू नका. पुढं मागं मोठं विमान उतरेल अशाही प्रकारची जागा आधीच घेऊन ठेवतो. सायन्स पार्क करतोय, त्याकरता देखील जागा घेतलेली आहे. त्याच्याकरता पण निधी दिलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये काही रस्ते महत्वाचे, त्याला प्राधान्य दिलेलं आहे. त्याला चांगले कॉन्ट्रॅक्टर आणतो. इथं काय झालंय, काही बाबतीत पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर एकच आहे. आता पुढारी जर कॉन्ट्रॅक्टर झाला, मी माझ्या बारामतीत, पुण्यात, सगळ्या महाराष्ट्रात सांगतो, ज्याला पुढारपण करायचंय त्यांनी गुत्तेदारी करू नका, आणि ज्याला गुत्तेदारी करायची त्यांनी पुढारपण करू नका. आहे ना लोक भरपूर. ज्याला चांगलं काम करायचंय त्यांनी चांगलं काम करा. त्याला आम्ही व्यवस्थितपणे जो काही त्या कामाला निधी लागेल तो देऊ. परंतु ज्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे त्यांनी डबल ढोलकी वाजून चालणार नाही. आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. मी जसं पुणे जिल्ह्यामध्ये बारामती विकासाचं मॉडेल केलं, माझ्या महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड हे नवं एक चांगल्या पद्धतीनं, पहिली 3 ग्रामपंचायत होती, अनेक ग्रामपंचायती एकत्र आणल्या, त्यांची झाली नगरपालिका, आणि नंतर त्या नगरपालिकेचं रूपांतर झालं महानगरपालिकेत. अशा या खंडातलं एक महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं.
माझ्या बीडचे पण अनेक लोक तिथं कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आहेत, बरेच जण आहेत. माझ्या लातूरचे आहेत, माझ्या सोलापूरचे आहेत, माझ्या नांदेडचे आहेत, माझ्या अहिल्यानगरचे आहेत. मित्रांनो, इथं किती पुढाऱ्यांनी सांगितलं आपल्याला रेल्वे करायची, झाली रेल्वे. आम्ही आल्यावर रेल्वे बीड टू अहिल्यानगर सुरू केली की नाही, त्याला आता ती इलेक्ट्रिकवर करायची, तेही काम चालू ठेवलंय. त्याच्यात निम्मे पैसे केंद्राचे, निम्मे पैसे राज्याचे. आम्ही ताबडतोब राज्याचा हिस्सा देऊन टाकला. का? तो देण्याचा अधिकार आमच्यामध्ये होता म्हणून दिला. ती चालू केली. मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे आलो होतो. ती आता अहिल्यानगर पर्यंत घेऊन चालणार नाही, तिला आपल्याला पुण्याला न्यायचंय. पुण्यामध्ये आता माझं जे स्टेशन आहे तिथं जागा नाही. आता हडपसरला नवीन स्टेशन केलेलं आहे, ते पुण्यातच आहे. त्याच्यामुळं आपल्याला अहिल्यानगर वरून हडपसर स्टेशनला द्यायचं आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला मुंबईला जायचं. मुंबईमध्ये देखील देशातल्या सगळ्या रेल्वे गाड्या येत आहेत, त्याच्यामुळे तिथं पण प्लॅटफॉर्म शिल्लक नाहीये. परंतु तिथं आम्ही दुसरी व्यवस्था करतोय. आपली नवी मुंबई आहे, जिथं आता नवीन विमानतळ परवा पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. डिसेंबर पासून आता तिथं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरची विमानं सुरू होणार आहे. हे केलं पाहिजे. हे नुसतं सांगून चालत नाही, कृती करावी लागती. बीडकरांनो, तुम्ही मला साथ द्या, आम्हाला सगळ्यांना साथ द्या. मी यांच्याकडनं कुणाकडनं चुकवून देणार नाही. मला पालकमंत्री म्हणून यावं लागेल, त्यावेळेस मी पालकमंत्री पदाचा आढावा घेईल वेगवेगळ्या कमिट्याचा. त्यावेळेस आमच्या पार्वेताईंना पण वेळ देईल. तुम्ही त्यांना नगराध्यक्ष करावं लागेल. त्याच्यामध्ये बाकीच्या नगरसेवक आम्हाला आणि बाकीची सगळी टीम आहे, त्यांनाही तुम्हाला निवडून आणावं लागेल. आणि मग मी तुम्हाला सांगतो, तुमची नगरपालिका झाल्यापासून प्रत्येकाची 5-5 वर्षाची कारकीर्द पुढे आणा आणि आता आमच्या ताब्यामध्ये तुम्ही ही नगरपालिका 5 वर्षाच्या करता द्या. आणि मग तुम्ही तुलना करा की राव अजित पवार बोलत होता ते खरं होतं का खोटं होतं. मी मागच्या सगळ्या नगराध्यक्षांच्या नगरसेवकांच्या कारकिर्दीपेक्षा उद्याची 5 वर्षाची कारकीर्द अधिक उजवी, चांगली आणि बीड शहराचा काया पालट करणारी करून दाखवू. हा अजित पवारचा वाद आहे, हा माझा शब्द आहे. पण तुम्ही कुठेही जातीपातीला, नात्या गोत्याला बळी पडू नका. काही लोक दाखवतील, प्रलोभन दाखवतील. अजित पवार कधी येणार, काय येणार? अहो, अलीकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे देखील आपल्याला संपर्क साधता येतो. आणि बीडला औरंगाबादला उतरल्यावर 1.5 तासाचा रस्ता आपल्याकडे यायला वेळ लागत नाही. त्याबद्दल काळजी करू नका. त्याच्यामध्ये आपल्याला या पुण्यातलं IT हब हे आम्ही केलं, तिथं विकासाची कामं केली. 25 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल, 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी लोड शेडिंग असायचं. मी सांगितलेलं होतं ऊर्जा मंत्री असताना, आम्ही आता लक्ष घातलेलं आहे. मी 12/12/2012ला या राज्याला लोड शेडिंग मुक्त करतो. केलं की नाही? आता लोड शेडिंग आहे का? तुमच्या काही प्रश्न आहे? आता आम्ही सोलरवर वीज मोठ्या प्रमाणात तयार करतोय. का? तर ती आम्हाला 2.5-3 रुपयाला मिळते. उद्याच्याला इंडस्ट्रीला आपल्याला कमी पैशामध्ये वीज द्यायची आहे, आपल्या ग्राहकाला कमी पैशात वीज द्यायची आहे. तो भार त्याचा कमी करायचा आहे. हे काम आपल्याला करायचं आहे. या बीड शहर आपला याच मार्गाने आपल्याला पुढे न्यायचं आहे. मित्रांनो, त्या दृष्टीनं मी अनेक गोष्टी इथं करायचं ठरवलेलं आहे. इथं साध्या कामगाराच्या पेक्षा कुशल कामगारांची गरज आता राज्याला जास्त आहे. त्याकरता CIIT आहे. कुशल कामगार असतील तर उद्योगपती कारखाने काढतील, तर इथे येऊन गुंतवणूक करतील. विमानतळ झाल्यावर त्यांचं विमान सकाळी आलं ते दिवसभर तिथं काम बघतील आणि संध्याकाळी परत पुण्याला जायचं असेल, मुंबईला जायचं असेल, दिल्लीला जायचं असेल, जिथं कुठे त्यांचं शहर असेल तिथं ते निघून जातील. या पद्धतीनं आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. कंकाळेश्वर मंदिर परिसराचा जीर्णोद्धार आपण करतोय, त्यातून इथं पर्यटन वाढवावं, इथं लोकांनी श्रद्धेने तिथं दर्शनाच्या करता यावं. मी स्वतः तिथं गेलो होतो, तिथं पैसे दिलेले, कामाला सुरुवात केलेली. अनेक वर्ष रखडलेल्या बीडचा रेल्वेचं स्वप्न आपण पूर्ण केलेलं आहे, परंतु तेही आपल्याला पुढे द्यायचं आहे. आज माझी इथली मुलं मुली क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलं पाहिजे, याकरता इन्फ्रास्ट्रक्चर तिथं दिलं गेलं पाहिजे, म्हणून तो निधी दिलेला आहे. बीडच्या तरुणींना चांगली प्रकारची संधी कशी देता येईल, हा माझा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आम्ही त्याच्यामध्ये चांगल्या भावनेने, उगीच निवडणूक लढवायची म्हणून मी लढवत नाहीये. मी माझ्या बीडच्या सर्वांगीण विकासाच्या करता, शहराला वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या करता, ह्याकरता ही निवडणूक लढवतोय. मित्रांनो, एकंदरीतच या आजच्या महत्वाच्या बैठकीला अनेक माझे व्यापारी बंधू आहेत, माझे मुस्लिम बांधव आहेत, माझे इतर समाजाचे पण सहकारी आहेत. तुम्ही वेगवेगळे लोक किराणा मालाची दुकानं चालवता, कापडाचे व्यापारी आहेत, कृषी अवजाराचे डीलर आहेत किंवा मोठे होलसेल व्यापारी आहेत. त्याच्यामध्ये या जिल्ह्याचं अर्थचक्र खऱ्या अर्थाने तुमच्यावर चालतं, तुम्ही त्याचे चालक आहात.
तुमच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य भाव हा मिळू शकतो, ग्राहकाला वस्तू वेळेवर मिळते, रोजगार निर्माण होण्याच्या करता मदत होते. पण त्याच्यामध्ये अधिक सुधारणा केल्या गेल्या पाहिजे. आपल्याकडनं एक चांगला रस्ता गेला, मला वाटतं धुळे ते हैदराबाद, सोलापूर, धुळे ते सोलापूर, त्या रस्त्यावर आपलं शहर आहे. आपल्या इथे शहराची कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतात तुम्ही बघता. बिंदुसर आपलं धरण आहे. आपल्याला कधी कधी पाऊस कमी झाल्यानंतर पाण्याची काय अवस्था होती बघता. ज्या शहराचा विकास व्हायचा असेल तर पाणी 12 महिने त्या भागातल्या आया बहिणींना, तिथल्या पुरुष मंडळींना, तिथल्या जनतेला मिळालं पाहिजे. ते आपल्याला करायचंय. जलशुद्धीकरणाचे प्रकल्प, एसटीपीचा प्रकल्प, जे पाणी इथनं तुम्ही वापरता ते सोडता, ते ओढ्या नाल्याला घाण चाललेली आहे, कुणी बघत नाही. त्याला एसटीपी बसवायला लागेल, म्हणजे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, तो आपल्याला बसवायचा आहे. गेल्या काही वर्षात माझ्या व्यापाऱ्यांच्या करता काही प्रश्न निर्माण झाले होते, याची मला जाणीव होती. कारण जीएसटी काउन्सिलच्या मिटिंगला मला राज्याचा प्रतिनिधी म्हणून जावं लागतं. कोरोनाच्या काळामध्ये आपण खूप मोठी किंमत मोजली, जीवाभावाची लोक आपल्याला सोडून गेली. नंतर नोटबंदीनं आघात आणला. जीएसटी लागू झाल्यावर सुरुवातीचे तांत्रिक अडथळे अनेक माझ्या व्यापाऱ्यांना आले. बँकांकडून कर्ज मिळण्यास होणारी दिरंगाई हाही माझ्या व्यापाऱ्यांच्या समोर महत्वाचा प्रश्न आहे. ऑनलाईन व्यापाराचा वाढता ताण हा अलीकडे यायला लागलेला आहे. रस्ते विजेच्या समस्यामधले अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. हे आपल्या मागण्या आहेत, ते माझ्या पुढे आलेले आहेत. मित्रांनो, केंद्र आणि राज्याचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेचं जे जीएसटीचे दर कपात ही आता दिवाळीच्या तोंडावर मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एक मताने आम्ही सगळ्या राज्यातल्या अर्थमंत्र्यांनी, देशातली जेवढी राज्य आहेत तेवढे सगळे अर्थमंत्री तिथं जमले. आमच्या निर्मला सीतारामन तिथं होत्या आणि त्याच्यामध्ये ही कपात आणि सुधारणांबाबत आम्ही एकमताने संमती दिली. जीएसटीची 56व्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार जीएसटीचा स्लॅब आता 12% आणि 28% रद्द करून तो 5% आणि 28चा 18% असे 2 स्लॅब करण्याचा निर्णय आपण घेतला. तुम्हाला ज्या दैनंदिन जीवनामध्ये जीवनावश्यक वस्तूचे लागतात त्याचा कर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आता ते नवीन कर लागू झालेले आहेत. त्याच्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, मध्यमवर्गीय आणि लघु मध्यम उद्योजक यांना या निर्णयाचा फायदा व्हायला लागलेला आहे. या सुधारणांच्यामुळं व्यापार सुलभ व्हायला मदत होणार आहे, बाजारपेठेची मागणी वाढणार आहे आणि अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे. तुम्ही एमआयडीसी साठी 2% पाणी आरक्षित करणं ही एक तुमची मागणी आहे. एमआयडीसीच्या भागामध्ये पोलीस चौकी उभारावी ही एक तुमची मागणी आहे. बायपास वरून एमआयडीसी मध्ये येणाऱ्या सर्व्हिस रोड हा चांगला करा ही एक तुमची मागणी आहे. एमआयडीसी भागात नवीन उद्योग उभा करावेत. ते वातावरण उद्योगाला पोषक असं करायचंय हेच मी तुम्हाला सांगतोय. एमआयडीसी भागात पायाभूत सुविधा द्याव्या लागणार आहेत, त्या आपल्याला द्यायच्यात. या संदर्भात मी मध्ये बीड मध्ये मिटिंग घेतलेली होती. आपले प्रश्न सोडवण्याच्या करता मी तुमचा पालकमंत्री या सरकारमधला एक घटक म्हणून काम करतोय आणि मला माझे बाकीचे सहकारी मदत करतायत. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला साथ द्या. आम्ही उभ्या केलेल्या आमच्या प्रेमलताताई दादाराव पारवे या नगराध्यक्ष उमेदवारांच्या सहित बाकीचे सगळे 52 उमेदवार हे त्या ठिकाणी तुम्ही निवडून द्या. त्यांना अनुभव आहे ना तहसीलदाराचा, त्याच्यावर तुम्ही काय काळजी करताय. नायब तहसीलदार, मी चुकून 2दा नायब तहसीलदारच पुढे तहसीलदार होतो आणि तुम्ही मदत आणलं तर त्या नायब तहसीलदाराचा पुढे नगराध्यक्ष होतो. ते आता तुमच्या हातात आहे. सांगायचं काम माझं, बट्ट दाबायचं काम तुमचं. मी खरंच सांगतो तुम्हालाही अभिमान वाटेल. हे माझ्या समोर आता ज्यांनी पॅनल केलेलं आहे त्यांना तुम्ही संधी देऊन बघितली की नाही. मागा संधी दिली की नाही. आता मला संधी द्या ना. आमच्या जी काय आम्ही आघाडी केलेली आहे त्याला संधी त्या ठिकाणी द्या ना. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम यांना संधी द्या. विनायक मेटेंचे विचार चांगले होते. एकनाथराव शिंदेंनी त्या ठिकाणी चांगलं काम केलं. आम्ही चांगल्या योजना लाडक्या बहिणीसारख्या आणल्या, वीज माफी सारखी योजना आणली. शेतकरी आता अडचणीत माझा बळीराजा होता, त्याला पहिल्यांदा 33,000 कोटीची मदत केली. पुन्हा विजय शिवतरे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे या सगळ्यांनी वेगवेगळ्या काही अडचणी मांडल्या. त्या मांडल्यानंतर पुन्हा दिवाळीनंतर 11,000 कोटी रुपये मंजूर केले. कारण दिवाळीनंतर पण पाऊस पडला ना. माझं सोयाबीन आहे, माझा कापूस आहे, माझा कांदा आहे, माझं फळबाग आहे, माझी इतर पिकं ही माझी शेतकऱ्याची गेली ना वाया. त्याचा काय दोष. निसर्ग कोपला आणि माझा शेतकरी उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल हे आम्हाला माहिती आहे. मी पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहे. शेतकरी माझी जात आहे.
दुसरा मला काही माहिती नाही. आणि म्हणून काय पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण आपल्या महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाला विकास कामाच्या पासून आम्हाला वंचित ठेवायचं नाही. माझी व्यापारी बांधवांनो विनंती आहे, ते सांगतील अजित पवार ती बारामतीचा, ती मुंबईत राहणार, ती पुणे बघणार, आपल्याकडे कधी येणार, मी बरोबर येतो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त साथ द्या. तुम्ही त्यांना म्हणा, इतक्यादा तुला निवडून देऊन बघितलंय, तुझ्या बापाच्या हातात नगरपालिका देऊन बघितलं, तुझ्या चुलत्याच्या हातात नगरपालिका देऊन बघितलं, सगळ्यांच्या हातात देऊन बघितलं. आता एकट्या अजित पवार, आणि अजित पवारनी केलंय, त्याच्या बारामतीमध्ये केलंय, चांगलं केलंय, मग आपल्याकडे काय चांगलं होऊ नये? पिंपरी चिंचवडला चांगलं केलंय, मग आपल्याकडे काय होऊ नये? आणि तो सरकारमध्ये तो पालकमंत्री आहे, पालकमंत्र्याला काम चांगलं करायचं म्हटलं तर किती अधिकार आहे तुम्हाला माहितीये. त्यामुळं मी मुद्दाम आधी आलोय, मी शेवटच्या सभेला पण येणार आहे, काळजी करू नका. मी दारुलला सभा घेणार आहे, माजलगावला घेणार आहे, गेवराईला घेणार आहे, बीडला पण घेणार आहे. त्याची तारीख पण मी ठरवली. पण एकदम शेवटी आलं की तुम्ही म्हणाल, राव दादा तुम्ही उशीर आला, आमचं आता मत पक्क झालंय. ती पक्क व्हायच्या आधीच सांगायला लागली आणि पुन्हा येऊन पक्क करणार आहे. असू नका, मी तुमचं भलं करायला आलोय, पण मला माझ्या लाडक्या बहिणीची साथ आहे, माझ्या सहकार्याची साथ आहे अनिलची. त्याकरता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बाबांनो, माझी तर बाकीची टीम आहे, दिलीपला पण मी आता बरोबर घेतलंय, विजयसिंह आहे, संजय आहे, आमचा अमर आहे. काही ह्याच्यातलं कुणी चुकलं तर मला सांगा ना, मी त्यांना दुरुस्त करीन ना. माझं म्हणणं आहे, जो काम करतो तो चुकतो, काम करत नाही तर मी चुकत असतो, त्याला कामच करत नाही कसा चुकत. त्यामुळं माझं सांगणं आहे, मी काय करतो, एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकीची झाली, लोकांनी लक्षात आणून दिली तर मी दुरुस्त करतो, पुढे जातो. ही आपली कामाची पद्धत आहे, हे अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे. त्या पद्धतीनं व्यापारी बांधवांनो, माझे पुण्यातल्या पिंपरी चिंचवडच्या बारामतीच्या व्यापाऱ्यांना विचारा, अजित पवारची कामाची पद्धत कशी आहे. मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामध्ये आमच्या भास्करराव जाधव, अशोक शेट्टे, संतोष अंबड, तुकाराम साळुंके आणि तिची सगळी टीम, त्यांना मला सांगायचंय, इतर जे पॅनल होणार आहे किंवा झालेले, त्यांच्यापेक्षा आमचा तुम्हाला जास्त उपयोग होईल, फायदा होईल, मदत होईल. तुमच्या अडचणी दूर होण्याच्या करता आमचं तुम्हाला सहकार्य मिळेल. आणि बीडमध्ये हे जे काही 26 वॉर्ड आहे, मी आता आलो, काय अवस्था आहे बीड शहराची, काय रस्ते तिच्या आयला धुळच सगळी. काय म्हणतात, आता कुणी केले, तुम्हीच बटणं दाबली, काय मी दाबायला आलो तो, मी माझ्याकडे दाबतोय, तुम्ही तुमच्याकडे दाबताय बटणं. या पद्धतीनं ही सगळी कामं चालली. आता कुठेतरी बदल करायचा असतो, ती संधी बीडकरांना आलेली. आता ती संधीचं सोनं करायचं का राग करायची तर तुमचं तुम्ही ठरवा. सांगायचं काम माझं आहे, पटवून द्यायचं काम माझं आहे, ऐकायचं नाही ऐकायचं काम तुमचं आहे, कारण तो तुमचा अधिकार आहे. मी तो अधिकार नाकारत नाही. या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. 8 वाजून गेलेत, मला पुढची सभा आहे आणि ते करून मला मुंबईला जायचंय. पण मित्रांनो, आज इथं थोडस तुम्ही वेगवेगळे सत्कार करण्याच्या करता काही काय आणलेलं होतं, पण ते सगळे खर्चात धरतात आणि मर्यादा कमी आहे, म्हणून मी इथं काही गोष्टी घेतल्या नाहीत. त्याच्यातनं माझ्या व्यापारी बांधवांनी आणि इतर सहकारी मित्रांनी गैरसमज करून घेऊ नका. दणदणीत आम्ही उभं केलेलं ही नगरपालिका तुम्ही निवडून द्या. 2 तारखेचं मतदान आहे. मला वाटतं काउंटिंग 3ला आहे का, 3ला काउंटिंग आहे. निर्विवादपणे तुम्ही सर्वांना निवडून द्या. मी परत तो विजयोत्सव तुमचे आभार मानण्याच्या करता येईल. त्यावेळेस तुमचे हार वगैरे सगळे मी स्वीकारीन, त्याबद्दल आपण काळजी करू नका. आपण चांगल्या पद्धतीने नुसतं स्वीकारणार नाही, मी त्यावेळेस तुम्हाला पुढे काय काय करणार आहे, हे पहिल्या वर्षी मी काय करणार, दुसऱ्या वर्षी काय करणार, तिसऱ्या वर्षी काय करणार, या पद्धतीनं तुम्ही आता मी पालकमंत्री झाल्यापासून कामं सुरू झालीत की नाही, मागच्या तुलनेमध्ये बदल व्हायला लागला की नाही. माझ्या हातात जादूची कांडी नाही ना बाबांनो, थोडी कळ काढा ना, थोडं मला सवड द्या ना. मी करतोय, काही करून दाखवलंय, काही मंजुऱ्या दिल्यात, काही गोष्टी पाईपलाईन मध्ये आणि काही पुढे आपल्याला करायच्या. त्याकरता आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा, आमच्या लाडक्या बहिणींना, आमच्या पुरुष मंडळींना, आमच्या बाकीच्या सगळ्या 53 उमेदवार, 52 अधिक 1 53 उमेदवारांना द्या. हे सगळे स्वार्थी आहेत. त्यांनी मला जाता जाता सांगतो की मला सांगितलं की सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या, मग मी उभं करणार. अरे तू काय एकटा मालक झाला का? सगळ्यांनी मिळून आता आमच्या मेटेताई, आमचा आणि आम्ही असे सगळे मिळून चर्चा करतो आणि त्याच्यात मार्ग काढला. हुकुमशाही नाही चालत. मी म्हणेल तीच पूर्व दिशा, असं नाही चालत. काही माझ्या मुस्लिम बांधवांचे काही
प्रश्न असतील त्यांचं काही म्हणणं ऐकावं लागेल, व्यापाऱ्यांचं काही म्हणणं ऐकावं लागेल, ओबीसीचं म्हणणं ऐकावं लागेल, माझ्या मागासवर्गीयांचं म्हणणं ऐकावं लागेल, माझ्या लाडक्या बहिणीचं ऐकावं लागेल. तर समाजाला सर्वांना आपण न्याय देऊ शकतो. पण मग मी संजयचा आणि विजयचा फोन आला, ती म्हणते सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या. पण अजिबात द्यायच्या नाहीत. सगळ्यांनी मिळून आपण ठरवू. हे काही एकट्याचं घरचं कोणाचं लग्न नाही काय, हे आपल्या 2.25 लाख मतदारांचं उद्याचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आणि त्याच्यातनं माझ्या बीडचा, शहराचा आणि ग्रामीण भागाचा आपल्याला काय करायचा आहे ती करण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. हा शब्द मी तुम्हाला देतो आणि त्याकरता आमच्या उमेदवारांना विजय करा असं आवाहन करतो आणि थांबतो. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.